यंदा महापौर हा शिवसेनेचा, शिंदेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी, वांद्र्यातील कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी. दादरमध्ये दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवरती दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्र फोटो आणि या कंदिलावरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो. मनसेच्या दीपोत्सवाचा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती शिवाजी पार्कवरती सायंकाळी रंगणार दिमागदार कार्यक्रम. दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा येणार एकत्र. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाण्यात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केल्याची नजीब मुल्ला यांची माहिती. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अबकी बार 25 पार असा नारा. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या जनसंवादानंतर भाजपकडून मन की बातचं आयोजन. भाजप आमदार शंकर जगताप यांच्याकडून मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन. अजित पवार मोठे नेते, कुणाला शह देण्यासाठी कार्यक्रम घेतलेला नाही, आमदार शंकर जगताप यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना 10 वर्षांपूर्वी काटा कसा मारतात याचे पुरावे दिले, त्यावेळेस कारवाई न करता आता ब्लॅकमेलिंगसाठी मुख्यमंत्री वापर करताय. राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप. तर काटामारीतून रोज एक कारखाना उभा राहतोय, राजू शेट्टी यांचं हे मोठं वक्तव्य. शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझे प्लास्टर लावलेले एआय फोटोज व्हायरल केले, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. एसटीच्या मीटिंगमधील राड्यानंतर हे फोटो व्हायरल. आनंदराव अडसूळ यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप, त्यांची ईडी सीबीआय चौकशी सुरू. अडसूळांच्या अनुसूचित आयोगावरून हकालपट्टी करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कमळाचं फूल देत भाजपचं आंदोलन. सोलापूरमधील अतिवृष्टी सरकार निर्मित असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केलेली आणि त्यानंतर सोलापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनही केलं. मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेंच्या सेनेचा एकला चलोरेचा सूर पाहायला मिळालाय. भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक झाली आहे. आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा एकला चलोरेचा सूर दिसतोय. आज दुपारी 4 वाजता मंत्री छगन भुजबळ यांची बीडमध्ये महाएल्गार सभा. आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शिंदे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, नरेंद्र पाटील राहणार उपस्थित. ओबीसींचा आजचा मोर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय. बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान. अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल, जरांगे पाटलांची अजित पवारांवर. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी करा, धनंजय मुंडे यांची मागणी. टोलमाफी संदर्भात मुंडेंचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र. राज्यात निवडणुका होतील की नाही यासंदर्भात शंका, तर निवडणुका जड जाणार असल्याची सरकारला कल्पना. सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोष. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. संजय राऊत यांच्याकडून हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार. सूत्रांची माहिती, तर ही बातमी कुठून आली माहीत नाही, असं काही घडलेलं नाही. सपकाळांसोबत आमचे चांगले संबंध, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पक्ष म्हणून काँग्रेसने उपस्थिती दाखवली. मनसेसोबत येण्याच्या अनुषंगानं शिष्टमंडळ नव्हतं. निवडणूक आयोगाच्या कारभारावर भेट होती, त्यामुळे आता आघाडी आणि युतीच्या चर्चा अनावश्यक. सपकाळ यांचंही स्पष्टीकरण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण असंवेदनशील. सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. कबूतरखाना नुकसान भरपाईवरून ठाकरेंचा सरकारवर हा प्रहार. इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंचीही टीका. निवडणूक आयोगाचं वेबसाईट हँडल करण्याचं काम देवांग दवे यांना दिलेलं होतं असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. तर रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत देवांग दवेंचा बावनकुळेंसोबतचा फोटो सुद्धा दाखवला. अचानक 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले, रोहित पवार यांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन. डोनाल्ड दात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा. लोकसभेच्या यशानंतर बॅलेट पेपरची मागणी का केली नाही, विरोधकांच्या शिष्टमंडळावरती सुनील तटकरेंची टीका. पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचं, तटकरेंची टीका. बुलडाण्यामध्ये 1 लाखांहून अधिक बोगस अशी मतदार. निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ. तर आता सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा हा मोठा दावा. छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा सचिवांकडूनच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप. सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची हेराफेरी. कमलेश कटारिया यांचा हा आरोप. लातूरमधील रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी. मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम. एका मतदाराचं नाव अनेक प्रभागात आल्याचा प्रकारही समोर. जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात. तर प्राप्त सूचना हरकतींवरती प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांचं विधान. आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पत्र. जीर्ण इमारतीच्या पुनर्विकासासाठी वयाचा निकष ठेवावा, पत्रातून ही मागणी.
मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि मनसे यासाठी काम करणार, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचे वक्तव्य. ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सूर. ठाण्यामध्ये नायकांवरून भाजप शिंदेच्या शिवसेनेत वाद. ठाण्यामध्ये सेनेच्या बैठकीमध्ये एकला चलोरीचा नारा, सूत्रांची मागणी. ठाण्यामध्ये भाजपचा महापौर होण्यासाठी पक्ष काम करणार, आपण गाफील राहता कामा नये. भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय केळकर यांचं हे मोठं विधान. पालिका निवडणुकीमध्ये युती न झाल्यास स्वतंत्र लढणार, इतकी वर्ष लढतोय आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणून नरेश म्हस्के यांचं हे विधान. पुणे पोलिसांनी एकाच वेळी 18 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी तडीपार केलं. परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्तांची कारवाई. तडीपार केलेल्यांमध्ये महिला गुन्हेगारांचाही समावेश. राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची पुण्यामध्ये यशस्वी ट्रायल रन, तर मेढा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठादरम्यान झाली ट्रायल रन. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी शासनाचा हा उपक्रम. वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली. पेलारफाटा बावखळ याजवळ पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकर अटक होताच कंत्राटदारांनी फोडले फटाके. कंत्राटदारांकडून एसीबी कार्यालयाबाहेर फटाके फोडून कारवाईचे स्वागत. खांडेकरांनी बांधकामाचं बिल देण्यासाठी 10 लाखांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून केली अटक. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा झाला मृत्यू. टेमघर परिसरामध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू. राजसिंग असं मृत तरुणाचं नाव. राजच्या मृत्यूनंतर नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप. दिवाळीनिमित्त मुंबईचा डबेवाला सुट्टीवर जाणार. 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्यांची सेवा बंद, ग्राहकांना नोंद घेण्याचं आवाहन. दिवाळीनिमित्त मुंबईमध्ये खरेदीची लगबग. दादर स्टेशन बाहेर दिवाळीसाठी खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी, तर क्रॉफर्ड मार्केट परिसरही गजबज. मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. दिवाळीला काही दिवस उरलेले असताना दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक सकाळपासून बाजारात. पुण्यामध्ये दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड. बाजारपेठा हाऊसफुल. मध्यवर्ती भागामध्ये वाहतुकीचा खोळंबा. ऐन दिवाळीमध्ये रेशनधारकांना गव्हाऐवजी ज्वारीचं वाटप. मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हा प्रकार. पोळीऐवजी भाकरीवरती दिवाळी साजरी करण्याची गोरगरिबांवर आली वेळ. मुंबई नायगाव बीडीडीसाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश. पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण, तर इमारतींची ओसी मिळताच रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार. मुंबई पालिकेला भूखंड निवासी प्रकल्पातील बिल्डरांकडून मिळालेल्या 426 घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी, तर यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार. नवी मुंबईमधल्या सिडकोच्या घरांच्या किमतींवरून आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर. सिडकोकडून 35 लाखांमध्ये बनणाऱ्या घराची 74,10,000ला विक्री. आरटीआयचा रिपोर्ट. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.